वीरपुत्र मेजर लिंगादेव वाघमोडे यांच्या कुटुंबियांची आमदार राजू खरे यांनी घेतली सांत्वनपर भेट. वीरपुत्राच्या कुटुंबासाठी आमदार राजू खरे धावले. नजीक पिंपरीत वाघमोडे कुटुंबियांचे केले सांत्वन. शब्दात व्यक्त न होणारे दुःख. मेजर लिंगादेव वाघमोडे यांच्या स्मृतींना आमदार राजू खरे यांनी वाहिली श्रद्धांजली. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झालेले मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथील सुपुत्र मेजर कैलासवासी लिंगादेव बजरंग वाघमोडे यांच्या निवासस्थानी आमदार राजू खरे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. देशाचा अभिमान असलेला एक तेजस्वी तारा आपण गमावला आहे, अशा शब्दात आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी मेजर वाघमोडे यांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण मोहोळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 15 एप्रिल रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर आज आमदार राजू खरे यांनी प्रत्यक्ष नजीक पिंपरी येथे जाऊन वाघमोडे कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी झाले. शब्दात व्यक्त करणे अशक्य. यावेळी बोलताना आमदार राजू खरे म्हणाले की देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या या वीर जवानाने आपली सेवा भारत मातेच्या चरणी अर्पण केली आहे. त्यांच्या जाण्याने वाघमोडे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखाची जाणीव शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. शासन आणि प्रशासन या वीर कुटुंबाच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहील, यांची होती उपस्थिती. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नजीक पिंपरीचे सरपंच श्री सुनील पाटील, हिंद केसरी पैलवान श्री समाधान पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच मेजर लिंगादेव वाघमोडे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.